आणि जो काही आज जी.आर. काढलेला आहे तो जी.आर. आम्हाला मान्य नाही। आम्हाला 11 महिन्याचा जी.आर. हवाय, आम्हाला 5 महिन्याचा नको। जोपर्यंत अगोदर जसं 6 महिने आमचा वापर करून घेतलाय, आमची दिशाभूल केली आहे शासनानं। मला एवढंच म्हणायचंय मुख्यमंत्री साहेबांना की तुम्ही आम्हाला आमचा वापर करून असं सोडू नका, आम्हाला काम द्या। आम्ही तुम्हाला फुकट मागत नाही, जसं लाडक्या बहिणीला तुम्ही देतात फुकट, तसं आम्हाला नकोय। आम्हाला आमच्या कामाचा मोबदला द्या आणि आम्ही काम करायला तयार आहोत। तुम्ही आमच्याकडून काम करून घ्या, आम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे काम करून तुम्हाला दाखवू। पण आम्हाला असे खोटे नाटे लॉलीपॉप दिल्यासारखं बिलकुल करू नका। 5 महिने, 6 महिने, 2 महिने आणि असं बिलकुल आम्हाला अंधारात ठेवू नका। आणि जो काही जी.आर. काढत आहेत तो आमचा विचार करून आम्हाला 11 महिन्याचा जी.आर. काढून द्या, अन्यथा आम्ही आत्मदहनाला सुद्धा तयार आहोत। नमस्कार, मी एक प्रशिक्षणार्थी बोलतोय। या ठिकाणी मला या माध्यमाने सांगावंसं वाटतंय की या प्रत्येक निर्णयामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून आलेली आहे। ती गोष्ट म्हणजे सरकार आपल्याला फसवत आहे आणि या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का नाही ही बघण्याची वेळ आता प्रशिक्षणार्थ्यांनी विचारपूर्वक केली पाहिजे। कारण या प्रत्येक मुद्द्यामध्ये सरकार छळतंय पण कळू देत नाही। आता सरकारला पण छळायचंय, कळू द्यायचं नाही। आत्मदहन असेल, प्रत्येक गोष्टीचं दहन असेल, साधे साधे जी.आर. कागद फाडून टाकणे असेल, आता या गोष्टी कुठंतरी मागे टाकल्या पाहिजेत आणि जिथं जिथं चौकी असेल त्या ठिकाणी आपण स्वतःला सरेंडर केलं पाहिजे। कारण आपण आतंकवाद्यापेक्षा कमी नाही असं शासनाला वाटतंय। 6 महिन्यापुरता तो खेळ दाखवायचा आणि गारुड्यासारखं 5 महिन्यात आपल्याला कैद करून माकडाप्रमाणे नाचायला बाहेर रस्त्यावर सोडायचं। अरे आम्ही शिकलेले आहोत का कोण आहोत? तरुण आहोत, बेरोजगार होतो, तुम्ही रोजगार दिला तुमच्यासाठी आणि आज तुमची अवस्था आमची काय करून ठेवली तुम्ही। तर आम्हाला रोजगार देऊन बेरोजगार केलं, आशा दाखवून निराशेच्या खाईत ढकललं, आम्ही तुम्हाला माफ करणार नाही। प्रत्येक प्रशिक्षणार्थी आता खवळलेला आहे, लक्षात घ्या। या गोष्टीचा बदला आम्ही घेऊ आणि घेणारच, एकवटल्याशिवाय आम्ही राहणारच नाही। आताच काल महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढलाय की तुम्हाला 5 महिने वाढवून देतो आणि लगेच आज सकाळी ताबडतोब जी.आर. चेंज झाला आणि त्यामध्ये 2 पॉइंट सांगितलेले आहेत की तुम्ही कायमस्वरूपी नोकरीचा दावा करू शकणार नाहीत। म्हणजे या प्रकारे सरकारने आमच्या स्वप्नांची होळीच केलेली आहे। जसं आणि प्रत्येक घरामध्ये 1,32,000 प्रशिक्षणार्थी आहेत, म्हणजे प्रत्येक घरामध्ये 5 ते 10 मतदान आहेत। त्यांनी पुढील स्वप्न सुद्धा सरकारने आपले बघू नये। या माध्यमातून सरकारला एक इशारा देऊ शकतो की आम्ही गेले 8 ते 10 दिवस आम्ही आझाद मैदानावर आंदोलन केलं, तरीही कुठलीही दखल प्रशासन घेत नाही। या माध्यमातून मी सांगू शकतो की सरकारने मायबापांना आमची दखल कुठेतरी द्यावी आणि आम्हाला प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रथमेश संगडे, एक युवा कार्य प्रशिक्षणार्थी उर्फ लाडका भाऊ। निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अशी एक चॉकलेट देणारी एक योजना चालू झाली। त्या अनुषंगाने राज्यामध्ये 1,10,000 प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेतले। आज त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या कार्यकाळ वाढी संदर्भात आता सध्या त्यांनी एक जी.आर. काढलेला आहे। दिनांक 7 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की यांचा कार्यकाळ 5 महिने वाढवून देतो आणि त्यांनी एक शब्द अजून एक वापरला की याच्यानंतर तुम्ही आमच्याकडे येऊ नका। आता आम्ही या सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी हे सगळं प्रशिक्षण झाल्यानंतर जायचं कुठं? आणि हा कालचा जो निर्णय आलेला आहे, जो जी.आर. आहे, त्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की हे प्रशिक्षण फक्त प्रशिक्षण असून याच्यामध्ये नोकरीचा दावा तुम्ही करू शकत नाही आणि तुम्हाला इथून पुढं याच्यामध्ये सहभाग किंवा याच्यामध्ये तुम्हाला लाभ मिळणार नाही। याचा मी जाहीर निषेध करतो आणि एकंदरीत 1,10,000 प्रशिक्षणार्थी यांच्या स्वप्नांचा हा गोलीगत धोका शासनाने केला म्हणून त्यांचा जाहीर निषेध करतो। नमस्कार, मी एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उमेदवार। माझं संपूर्ण नाव इंगळे दामाजी श्रीधर आणि महाराष्ट्र राज्य शासनाने जेव्हा महायुतीचे सरकार होते तेव्हा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने एक लाडका भाऊ किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणून योजना कार्यान्वित केली। केवळ ती योजना म्हणजे कुठंतरी एक मत घेण्याचं मतासाठी योजना काढली काय असे प्रक्रिया झाली। कारण सप्टेंबर पासून सर्व उमेदवार प्रत्येक आस्थापनामध्ये आज काम करत आहेत आणि एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे जे आमचे प्रशिक्षणार्थी उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांची काम करण्याची तळमळ, जिद्द, म्हणजे 2-2 वर्ष शासनाचे जे पेंडिंग कामं होते ते कामं आमच्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी अपडेट केलेले आहेत आणि सगळे काम ते जिद्दीने नवीन उपक्रम राबवून शाळा सहाय्यक असतील किंवा कोणत्याही आस्थापनामध्ये काम करणारे व्यक्ती तळमळीने काम करत आहेत। आणि आत्ताच शासन
नंतरही महायुतीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतरही विषय काय झाला, 6 महिन्याचा कालावधी 28 तारखेच्या 20, 28 किंवा 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व उमेदवाराचा कार्यकाल संपत येत आहे आणि संपत येत आल्यानंतर शासन त्यांना कार्यमुक्त करू लागले. कार्यमुक्त करत असताना भविष्याचा आणि पहिल्या प्रथम जी योजना सुरुवात केली होती त्या योजनेमध्ये असं एक 4.5 मुद्द्याचा समावेश होता की टप्प्याटप्प्याने त्याच आस्थापनामध्ये त्याच उमेदवाराला कायम स्वरूपात रोजगार किंवा नोकरी किंवा त्यांचं भविष्य कुठंतरी त्यांना संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं शासनाच्या विचाराधीन होतं. पण आता शासन खुर्चीवर आल्यानंतर तो विचार प्रक्रिया बदलून आता प्रत्येक दिवसागणिक नवनवीन GR प्रक्रिया सुरुवात करत आहे आणि आपल्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजला. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आमदार, खासदार, मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आली. प्रत्येक जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर प्रत्येक स्तरावर निवेदने देण्यात आली आहेत आणि आझाद मैदानावर आज 3 मार्च 2025 पासून आज 9वा दिवस उपोषण चालूच आहे आणि शासन कुठेतरी याचा विचार करावा म्हणून शासनाने 2 GR परिपत्रक काढले. काल दिनांक 10 मार्च 2025 रोजी एक GR परिपत्रक काढलं आणि आज मंगळवारी 11 मार्च एक GR परिपत्रक काढलं. त्याच्या दोन्ही GR मध्ये भविष्याचा काहीच विचार केलेला नाही. फक्त आम्हाला कायमस्वरूपी रोजगार हवा एवढीच मागणी आहे. धन्यवाद.